भगवद्गीता या शब्दाचा सरळ अर्थ भगवंतांनी गायलेलं गीत असा आहे. आता माणूस जेव्हा आनंदात असतो तेव्हाच गातो. गायन ही आनंदाची अभिव्यक्ती असते. भगवंत स्वतःच आनंद स्वरूप आहेत. त्यांनी गायलेलं गीता हे एक आनंद गीतच आहे. हे गीत गात गात आपलं जीवन आपण आनंदी करू शकतो. हरि ओम. 21वा श्लोक आहे. काय म्हणतात पहा. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा तो त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्यानं तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही. काय सांगतात पहा. निराशी. निराशी म्हणजे निराश झालेला नाही आहे, लक्षात ठेवा. आशारहित झालेला. आशारहित झालेला. यत चित्तात्मा म्हणजे जरी शरीर मनबुद्धीवर पूर्ण नियंत्रण प्राप्त केलं आहे असा. त्यक्त्वा सर्व परिग्रह ज्यांनी सगळ्या भोगवस्तूंचा संग्रह करण्याचं बंद केलं आहे. संग्रह करत नाही. केवळ शारीरम कर्म कुर्वन केवळ शरीराशी संबंधित अशी कर्म तो करत असतो आणि ती करूनसुद्धा किल्बिषम न आपण होती. त्याला पाप लागत नाही असं भगवंत सांगतात. अशा माणसाला पाप लागत नाही. कोणता? जो निराशी झाला. निराशी म्हणजे फ्रस्ट्रेटेड नाही आहे. मगाशीच बघितलं आपण. आशा नाही, कसली आशा करत नाही. आता आशा कशाबद्दल असते हो? भविष्यात असं व्हावं अशी माणसाला आशा वाटते. हे खरंच आहे. असं त्याला नाही वाटत. कारण काय? त्यांनी कर्मणी अकर्मया पश्येत अकर्मणीचे कर्मया ही त्याच्या विचारांची बैठक आहे. हे निश्चित आहे. जे घडवतो ते भगवंतच करतो आणि जे तो घडवतो ते माझ्या हिताचंच असतं हे नक्की त्याला माहीत असतं. आता असा माणूस भविष्याची चिंता कशाला करेल? हे तर नक्कीच आहे, यात शंकाच नाही. जे होईल ते आनंदच आहे ना, त्यात काय होईल? जे घडेल ते हरी इच्छा. आणि मग काय होतं? तो आशारहित झाला आहे खरं, पण त्याचबरोबर कसा झाला? यतचित्तात्मा झाला. ते मनावर पूर्ण ताबा प्राप्त केला. म्हणजे ज्याच्या मनात भूतकाळाचे किंवा भविष्यकाळाचे विचार आले तरीसुद्धा त्या विचारांबरोबर तो वाहवत जात नाही. आणि कसा? त्यक्त्वा सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे साठवणे. एक तर काय होतं, जेवढं घर मोठं ना तेवढी साहजिकच दुःख मोठी होतात. लक्षात ठेवा. घरात जेवढ्या जास्त वस्तू तेवढा त्रास जास्त, हे नक्की. जेवढा जास्त पैसा तेवढा चिंता जास्त, हे नक्कीच असतं. मग काय सगळं सोडून द्यायचं? नाही म्हणजे सोडून नाही द्यायचं. भगवंत सांगताय ते सोडलं तरी चालेल हो, काही हरकत नाही. फक्त त्याची आसक्ती सोडून द्या ना. गाडी असेल तर जरूर वापरा, त्यात काही शंका नाही. पण समजा एखाद दिवशी गाडी नसली तर चालत जाताना सुद्धा असं वाटलं पाहिजे की बऱ्याच दिवसांनी भगवंतांनी चालण्याची संधी दिली बरं का. झालं ते बरंच झालं. आता असं असलं तर काय माहिती आहे, सदा दिवाळीच. त्यक्ता सर्व परिग्रह. हा अपरिग्रह कसा असतो ना मंडळी, याची एक गोष्ट सांगतो. एकनाथ महाराजांची गोष्ट आहे. काय झालं, एकदा खूप पाऊस पडत होता. पैठणमध्ये खूप पाऊस पडत होता आणि गोदावरीला मोठा पूर आला होता. अशा वेळेला काही यात्रेकरू पैठणमध्ये आले. रात्रीची वेळ होती. आता कुठे आसरा घेणार? त्या काळातला तो काळ, कुठे आसरा घेणार? मग कोणीतरी सांगितलं त्यांची परीक्षा पाहण्यासाठी नाथांची, की नाथांच्या घरी तुम्हाला आश्रय मिळेल. त्यांचं मोठं घर आहे. झालं, हे गेले नाथांच्याकडे. आता नाथाने साहजिकच सगळ्यांना आश्रय तर दिलाच. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना कोरडे कपडे दिले आणि नाथाने मग सांगितलं की आम्ही काहीतरी भोजनाची व्यवस्था पण करतो. पत्नीने येऊन हळूच काय सांगितलं, अहो सगळी लाकडं घरातली ओली झालेली आहेत, लाकडं कोरडी नाही आहेत, कसा स्वयंपाक करू मी? नाथाने काय करावं? त्यांच्या समोरच एक चौरंग होता. खूप कलाकुसर केलेला, चांगला, अतिशय महागातला चौरंग पडला होता. तरी तो चौरंग उचलला, त्या चौरंगाचे तुकडे तुकडे केले आणि ते बायकोला दिले, चुली लाव आणि त्याप्रमाणे स्वयंपाक कर. बघा, कसलाही परिग्रह नाही हो. कसलंही काही त्यांना असं वाटलं नाही की बा ह्याच्यात कसं आहे. असं जे काही आहे ना, तो म्हणजे खरा परिग्रह आहे, हे निश्चित आहे. आणि भगवंत पुढे सांगतायत, शारीरम केवलम कर्म कुर्वन् अपि न आपनोति किल्बिषम.
शारीरम कर्माचे दोन अर्थ होतात बरं का. एक, शरीराकडून जी जी काही कर्म होतात ती सगळी कर्म, आणि दुसरं केवळ शरीर रक्षणासाठी जे कर्म केलं जातं ते कर्म. दोन्ही अर्थ. आणि हे विशद करण्यासाठी तर भगवंताने 19 आणि 20 श्लोक सांगितले आहेत. 19 आणि 20 श्लोकात या दोघांचाच अर्थ सांगितला आहे, दुसरं काय आहे. बघा ना, 19व्या श्लोकात त्यांनी ब्रह्मज्ञानी माणसाचंच वर्णन केलं आहे ना. पण ते कसं आहे, हा प्रवृत्तीवादी माणूस आहे, प्रवृत्तीवादी, लोकोपयोगी कामामध्ये सतत बिझी आहे, हे खरंच आहे. त्याची बैठक कशी आहे विचारांची, तो काय करतो, सर्व समारंभ हा कामसंकल्प वर्जित. त्याची इच्छा म्हणून तो सर्व कर्म नाही करत, भगवंताची इच्छा म्हणून कर्म करत असतो, त्यांनी सोपवलेली कर्म म्हणून करत असतो. मग त्याला काय मिळतं, केवळ भगवंतांनी सोपवलेलं काम आपण उत्तम रीतीने पार पाडलं हा आनंद, दुसरं काय, कृतकृत्यता. आणि मग अशा माणसाला फळाची आशा नसल्यामुळे काय होतं, पुण्य किंवा पाप लागण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्याला काही नकोच आहे, खरंच आहे. तसंच 20व्या श्लोकात भगवंतांनी त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचंच वर्णन केलं आहे. पण ते कसं आहे, तो निवृत्तीवादी आहे, त्याचंही मन भगवताकारच झालं हे खरं आहे. त्यालासुद्धा जगातल्या विषयभोगामध्ये काहीच रस नाही आहे, निश्चित आहे, त्याला तशी काही अपेक्षाही नाही आहे. मग तो काय करतो, तो सुद्धा चिंतनच करतो ना. तो सुद्धा पुन्हा त्याला पुत्रेच्छा लोकेच्छा वित्तेच्छा काहीच राहिली नाही. मग असा माणूस सर्वांपासून दूर जातो, एकांतात कुठेतरी राहतो. पण तिथे काय करतो, चिंता करीतो विश्वाची, तिथेसुद्धा विश्वाचंच चिंतन करत असतो. सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखी व्हावे, सर्व निरोगी व्हावे हीच त्याची प्रार्थना असते. पण आता दोन्ही माणसं झाली तरी दोघांनाही शरीर जगवणं आवश्यक आहे की नाही हो, हे निश्चितच आहे. कारण तो जाणतो की हे शरीर जे आहे ना, हे आपलं एकमेव साधन आहे भगवंताची भक्ती करण्याचं, स्वस्वरूपाचं चिंतन करण्याचं. त्यामुळे दुसरं म्हणजे ते काही त्यांनी बनवलेलं नाही आहे, त्याला भगवंतानी आईवडिलांच्या माध्यमातून त्याला ते शरीर दिलं आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं, त्याची देखभाल करणं हे त्याचं कर्तव्यच आहे, त्यात काय संशय आहे. त्यासाठी काय करावं लागतं, 2 वेळा पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था करावी लागते, हे नक्कीच आहे. त्या शरीराला स्वच्छ ठेवावं लागतं, त्याचं कर्तव्यच आहे. शरीराला आरोग्यपूर्ण ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्याला योग्य ते व्यायाम देणं, योग्य औषध पाणी देणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत ना. आणि ही सगळी कर्म आहेत शरीर रक्षणासाठी केलेली कर्म, शारीरम केवलम कर्म. पण भगवंत काय सांगतायत, ही कर्म करूनही न आपनोती किल्बिषम, त्याला कसलंही पाप लागत नाही. म्हणजे मग शरीर रक्षणासाठी कर्म करणं योग्य असलं तरी शास्त्रविहित असेल, त्यात पाप नाही हे सांगण्याची काय कथा आहे. आता शास्त्रविहित नक्कीच कर्म आहे ना, त्यात पाप कसं लागेल. सांगण्याची आवश्यकता आहे हो. जसं बघा ना, झोपणं, जेवणं, व्यायाम करणं, औषध देणं, यात पाप कुठून येईल असं वाटतं आपल्याला. पण मंडळी, त्यातही पाप निर्माण होऊ शकतं बरं का. कशी होते बघा, पोटभर जेवणं हे काही पाप नाही, नक्कीच नाही. पण अन्न फुकट घालवणं हे पाप आहे, हे ध्यानात घ्या. योग्य व्यायाम करणं पाप नाही आहे, पण शरीराला उगाच कष्ट होतील असं काहीतरी तप करणं हे पाप आहे. योग्य विश्रांती घेणं यात काही निश्चितच पाप नाही, पण उगाच लोळत पडणं हे मात्र नक्कीच पाप आहे, शंकाच नाही. योग्य असं औषध पाणी करणं हे काही पाप नाही आहे. पण मग शरीर टिकवण्यासाठी सतत आटापिटा करणं, सारखी त्याची चिंता करणं हे पाप आहे नक्कीच. आणि असा योगी कसा असतो, त्यांनी कर्तृत्वभाव सोडला आहे, फळाची अपेक्षाही सोडली आहे, आणि असं तो काही ठेवून, अशी अपेक्षा ठेवून तो कर्म करीतच नाही ना. त्यामुळे त्याची कर्म कशी होतात, योग्य अशीच होतात, योग्य तितकीच होतात, हे निश्चित आहे. आणि म्हणून त्याला पाप लागण्याची काहीच शक्यता नाही असं भगवंत या श्लोकाद्वारे सांगतायत. आता आपण या अध्यायातल्या 22व्या श्लोकाकडे वळतो आहे. काय सांगतायत भगवंत बघा. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करत नाही, तसंच जो यशापयशामध्येही स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची कर्म करत असला तरी त्यामुळे तो कधीच बद्ध होत नाही. यदृच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेने नव्हे, भगवंताच्या इच्छेने, नियतीच्या इच्छेने. लाभसंतुष्टा, जे काही प्राप्त होईल त्यात अगदी अशी व्यक्ती अगदी संतुष्ट असते. द्वंद्वातीतो, ही जी द्वंद्व असतात म्हणजे आनंद आहे, शोक आहे, सुखदुःख आहे, लाभहानी आहे,
या द्वंद्वांच्या पलीकडे जो माणूस गेलेला असतो असा. आणि कसं विमत्सरा, त्याच्या ठिकाणी मत्सराचा पूर्ण अभाव असतो. आणि कसा सिद्धीम असिद्धीम, कर्मामध्ये यश जरी मिळालं किंवा अपयश मिळालं तरीसुद्धा सम म्हणजे मनाचा समतोल जो कधी ढळून देत नाही असा कर्मयोगी कसा असतो. कृत्वा अपि न निबध्यते, कर्म करूनसुद्धा कर्मफलाने तो बांधला जात नाही. आता हाच विचार भगवंतांनी मागच्या श्लोकात पापपुण्याच्या दृष्टीने मांडला होता बघा. आणि आता तो कर्मबंधनाच्या दृष्टीने मांडतायत. भगवंत काय करतात, आपल्याला कर्म करूनही कर्मबंधनात कसं यायचं नाही युक्ती सांगतायत. त्या युक्तीचा जे एक पैलू आपल्यापुढे उलगडून दाखवत आहेत. इथे सांगतायत यदृच्छा लाभ संतुष्ट हा, नियतेच्या इच्छेने भगवंताच्या कृपेने जे काही प्राप्त होईल त्यात जो कोणी संतोष मानणारा असतो तो. आता संतोष ही मोठी संपत्ती आहे, त्यात काही शंकाच नाही. आणि जो मनापासून जो संतुष्ट असतो ना त्याचा दृष्टिकोन नेहमी पॉझिटिव्ह असतो. तो सगळ्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघतो. काहीही मिळालं तरी भगवंताची कृपा आहे असंच समजतो. आणि आपल्यासाठी तेच योग्य आहे अशीही त्याची भूमिका असतेच, हे नक्कीच आहे. त्याला इच्छा होते हो, नाही असं नाही. समजा आता हिल स्टेशनला गेला, काय आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, संध्याकाळची वेळ आहे, छान मस्तपैकी थंडी पडली आहे. अशा वेळेला त्यालासुद्धा भजी खाण्याची इच्छा होते की नाही, कुठे होणार. तो भजी आणायला जातोसुद्धा बरं का. पण समजा तिथे त्या दिवशी भजीवाला नसलाच किंवा भजी मिळाली नाहीत तर तो मनाने खट्टू नाही होत. तो काय म्हणतो, ठीक आहे अहो आज दुपारी जेवण जरा मसालेदार झालं होतं, त्यामुळे आत्ता खरं म्हणजे तेलकट भजी खाऊन थोडा त्रासच झाला असता, भगवंतानी भजी नाही दिली ते बरंच झालं असं तो म्हणेल. ह्याला म्हणतात यदृच्छा लाभ संतुष्ट. आणि याच्या उलट जी माणसं असंतोषी असतात ना त्यांचा विचारच नेहमी नकारात्मक असतात. त्यांना अगदी जरी स्वर्गात नेऊन ठेवलं ना तरीसुद्धा काहीतरी खुसपट काढतीलच की ते नाही ते नाही ते नाही वगैरे वगैरे. आणि कसा आणि हा माणूस कसा असतो द्वंद्वातीत हा. आता हे जग मुळे निश्चितपणे द्वंद्वयुक्तच आहे ना. इथे सगळंच दोन दोन गोष्टी जोडीजवळीनेच आहेत बघा ना. स्त्री आहे तिथे पुरुष आहे, सुख आहे तिथे दुःख आहे, आरोग्य आहे तिथे रोग आहेत, रोग आहेत तिथे डॉक्टर आहेत, डॉक्टर आहेत तिथे पेशंट आहेत. हे सगळं चालणारच ना. अहो सर जीवन असंच असतं. कधी धूप कधी छाव, कधी ऊन कधी पाऊस, हे तर चालायचंच ना. आणि ज्यांनी मनापासून स्वीकारलं आहे ना, नुसतं स्वीकारलं नाही, जीवनात उतरवलं आहे, जीवनामध्ये उतरवलं आहे, तो काय होतो या द्वंद्वाने तो कधी विचलित नाही होत. तो म्हणतो ठीक आहे ना, सदा चांदनी राहता अच्छी नाही, ठीक आहे. अहो क्रिकेटच्या खेळात काही नेहमीच बॅटिंग मिळत नाही, कधी कधी फिल्डिंग करावी लागते, कधी बॉलिंग करावी लागते, हे तर होणारच ना. अशी त्याची भूमिका असते. आणि ज्ञानी माणसं मानतात होय की भगवंत जे काही देतो ना ते आपल्या हिताचंच आहे. आणि म्हणून ती द्वंद्वातीत असतात. आणि कसं हो ते पुढे सांगतात विमत्सरा. विमत्सरा म्हणजे मत्सररहित. मत्तः सरती इति भावः मत्सरः, अशी मत्सराची व्याख्या करतात. म्हणजे एखादा माणूस माझ्यापेक्षा किंवा एखादी स्त्री माझ्यापेक्षा पुढे जाते म्हणजे काय, त्याचे काही करून पाय मागे खेचलेच पाहिजेत असा जो भाव एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या मनात असतो ना त्याला म्हणतात मत्सर. तोच मत्सर आहे. सामान्यतः काय होतं आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, आपल्यापेक्षा जे यशस्वी आहेत त्यांचा सामान्य माणसाला मत्सर वाटतो. जे आपल्याला मिळालं आहे ते इतरांना, जे आपल्याला मिळालं नाही ते सुद्धा इतरांना मिळालं की त्याचा मत्सर वाटतो. तर आता मत्सर कशाबद्दल असू शकतो असं काही नाही आहे. तो पैशाबद्दल असतो असंही नाही. कधी सत्ता असतो, कधी यशाबद्दल असतो, कधी कीर्तीबद्दल असतो, कधी प्रसिद्धीबद्दल असतो, मान सन्मान याच्याबद्दल असू शकतो. अहो कला सौंदर्य ह्याच्याबद्दलसुद्धा असू शकतो. हे अगदी खरं आहे. आणि एकदा मत्सर निर्माण झाला ना माणसाच्या मनात की मग त्या ज्याच्याबद्दल निर्माण होताना मत्सर त्या माणसाबद्दल आपलं प्रेम पूर्णपणे नाहीसं होतं. त्याचे सगळेच अवगुणच दिसायला लागतात. म्हणजे समजा तो श्रीमंत असेल ना तर काय होईल, अहो वाईट मार्गाने संपत्ती मिळवली असेल, दुसरं काय. किंवा समजा बहुतेक आता त्या एखाद्याने छानपैकी यश मिळवलं असेल, बहुधा वशिलेबाजी केली असणार, दुसरं काय आलं आहे. सौंदर्य असेल तर अहो खरं सौंदर्य नाही हो, ब्युटी पार्लरची करामत आहे. अशी विधानं आपण अगदी बिनदिक्कतपणे करतो. म्हणजे अशा माणसाकडे काही चांगलं असू शकेल असं आपण मानायलाच तयार नाही. एक अनुभवलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. आता काय होतं प्रवचन करत असल्यामुळे अनेक घरी जाण्याचा योग येतो. एकदा असंच एका घरी दुपारी चहा प्यायला गेलो होतो. चहा पाणी झालं, गप्पा झाल्या आणि मी म्हटलं आता निघतो. तेव्हा ते बाई म्हणाला तुम्हाला काय आणखी दुसरीकडे कुठे जायचं आहे का. म्हटलं हो. अहो तुमच्याच वरती ते गृहस्थ राहतात ना, त्यांच्या घरी जायचं आहे. तेही आपल्याकडे प्रवचनाला येतात. त्यांनी पण सांगितलं आहे की मग इकडे आलात तर मला येत जा. म्हणून मीच त्यांना कळवलं की आज तुमच्याकडे येणारच आहे
तेव्हा त्यांच्या घरी जाऊ, काही हरकत नाही. फार दिवसांचं त्यांचं बोलावणं आहेच, त्यामुळे जातो. त्या काही बाई बोलल्या नाहीत बरं का, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एवढे बदलले की शेवटी मीच विचारलं, का हो, काय झालं काय? बाई म्हणाले, अहो सांगू नये, पण सांगते तुम्हाला आता. ही माणसं चांगली नाहीत होती. बिलकुल तुमच्यासारख्या माणसांनी त्यांच्याकडे बिलकुल जाऊ नये. माणसं चांगली नाहीत, हे खरं आहे. त्यांच्याशी संबंधसुद्धा ठेवू नका. मी म्हटलं, अहो काय झालं काय? त्या बाईने काय सांगितलं बघा. त्या म्हणाल्या, अहो थोड्या दिवसापूर्वी ना 10वीचा रिझल्ट लागला. आता माझा मुलगाही 10वीत आहे, त्यांचा मुलगाही 10वीत आहे. शाळा वेगळ्या आहेत, पण शेवटी एकच ना. रिझल्ट लागला. अर्ध्या तासात आली बाई लगेच पेढे घेऊन द्यायला मला. आणि कशाला? अहो पेढे द्यायला कसले? आमच्या दुःखावर रांगणे द्यायला आल्या होत्या. का बरं? त्यांच्या मुलाला 84% मार्क मिळाले आणि माझ्या मुलाला फक्त 75% मिळाले. हे खरंच आहे. आणि पुन्हा अगदी मोठ्या विचारतात बरं का, मानभावीपणाने, की काय गं तुझ्या मुलाला किती मार्क मिळाले? म्हटलं, अहो खरंच त्यांना माहीत नसेल ना. अर्ध्या तासात कसं माहीत होईल? हे खरं आहे. अहो नाही हो, मेली चोंबडी आहे. माझ्या मुलाला किती मिळाले हे तिला नक्की माहीत असेल. तिच्या मुलापेक्षा पहिली चौकशी माझ्याच मुलाची केली असेल, हे नक्की आहे. आणि म्हणून तर ती आली होती. सोसायटीत पेढे वाटायचं नुसतं बहाणा होता हो. नेमकी मला टोचायला आली होती. आणि वर म्हणते कशी, अगं जाऊ दे गं, तुझ्या मुलाला खरं म्हणजे तुझा मुलगा हुशार आहे, पण काय झालं परीक्षेच्या अगोदर थोडा आजारी होता ना, म्हणून त्याला कमी मार्क मिळाले असतील. काय मोठं बिघडलं, पुढच्या वेळेला जास्त मिळवेल ना. आता असं वाटणं ना मंडळी, केवळ मत्सर आहे हो. दुसऱ्याचा आनंदसुद्धा आपल्याला हिणवण्यासाठीच आहे असं मग वाटायला लागतं. आता बघा ना, जो प्रत्येक कर्मामध्ये भगवंताला पाहतो तो इतरांचा हेवा कधीच करत नाही. त्याच्या दृष्टीने जे घडतं ते योग्यच असतं ना. पण मंडळी इथे एक जाणणं मात्र आवश्यक आहे बरं का. काय असतं, प्राणी आणि पशु जे आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा मत्सर बिलकुल नसतो. म्हणजे आता मोटरीतून एखादा कुत्रा हायटीत फिरत असला ना, तर रस्त्यावरच्या कुत्र्याला त्याचं मत्सर नाही वाटत, बिलकुल नाही वाटत. हे खरं आहे. मग ज्ञानी माणूस आणि ते मुके प्राणी यांच्यात काही फरक आहे का हो? जरूर आहे हो. प्राण्यांना बुद्धी नसल्यामुळे मत्सर नाही आहे. या ज्ञानी माणसाला तसं नाही, त्याला बुद्धी तर आहेच हो, निश्चित आहे. पण त्यांनी कर्मयोग आणि भक्तियोग करून ती बुद्धी पवित्र केली, परिमार्जित केली आणि तिला योग्य दिशेने योग्य मार्गाने भगवंताकडे वळवलं आहे, भगवंताच्या भक्तीकडे वळवलं आहे. आणि म्हणून तो मत्सररहित झाला आहे. हा दोघांमधला फरक आहे. आणि कसा? समसिद्धा व सिद्धौच, सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम. इथे सिद्धी म्हणजे योगातल्या सिद्धी नाहीत. सिद्धी म्हणजे यश आणि असिद्धी म्हणजे अपयश. काय होतं तो जाणतो. कधी मनासारखं होतं, कधी मनासारखं होत नाही, हे निश्चित आहे. आणि हा जीवनाचा नियमच आहे ना. कायम यश, कायम लाभ, कायम सुख असं कोणालाच मिळत नाही. आणि म्हणून मग ज्ञानी माणूस काय करतो, नाराज नाही होत. त्याच्या मनाची बैठक कशी असते, भक्तीची आहे, कर्मयोगाची आहे. त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, भगवंताची जशी इच्छा असेल तसं घडलं, त्यात काय मोठं आहे. आणि जे घडतं तेच आपल्या हिताचं असतं, अशी त्याची भूमिका आहे. त्यामुळे यशाने तो हुरळून पण जात नाही किंवा अपयश आलं तरी खचूनही जात नाही, हे निश्चित आहे. आणि असा माणूस कृत्वा अपि न निबध्यते, कर्म करूनसुद्धा बंधनात येत नाही. आता वस्तुतः कर्म केलं की त्याचा काहीतरी संस्कार मनावर उमटणारच ना. आणि जर उमटलाच नाही तर ते कर्मच नाही, हे निश्चित आहे. मग भगवंत असं कसं सांगतात की कृत्वा अपि न निबध्यते? अहो काय होतं, संस्कार अशा माणसाच्या मनावर उठत नाहीत, तो या बंधनात येत नाही असं कसं म्हणतात? कारण आहे त्याचं बघा. तो काय करतो, यदृच्छा लाभ संतुष्ट झाला, जे मिळालं त्यात आनंद आहे, द्वंद्वातीत झाला. यश अपयश लाभ हानी त्यांनी सगळं सोडून दिलं, त्याची मनोभूमिका आहे. आणि कसं झालं, विमत्सरा, मत्सर पण कोणाचा नाही. आता इतरांना कमी मिळालं जास्त मिळालं ह्याच्यात तर काही मत्सर वाटत नाही, हे खरंच आहे. म्हणजे जे काही आपल्याला प्राप्त झालं तेच निश्चित सुखाचं आहे असं त्याला वाटतं. आणि कसा, समसिद्धा व सिद्धौ, जो जय पराजय यश अपयश याच्या प्रभावाखालून पूर्णपणे मुक्त झाला हो. त्याला याचं काही वाटतच नाही आहे. आणि असं ध्येयधारी असूनसुद्धा काय झालं आहे, तो जणू काही परमेश्वराला प्राप्त झाला. त्यामुळेच काय झालं, सगळी कर्म करूनसुद्धा तो अकर्ता झाला, संस्कार रहित झाला आणि सर्व बंधनातून आपोआपच मुक्त झाला. त्यामुळे कर्म केल्यानंतरचं बंधन अशा ज्ञानी माणसाला तर येत नाही, हे खरंच आहे. पण मग त्या कर्मफळाचं काय होतं, कर्मफळ तर निर्माण होणारच की नाही. त्याचं काय होतं ना, ते भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात बघा. तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.